ताज़ा खबर से MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ खाजी मुहिउद्दीन। खबरें तफसील से। गुज़िश्ता 2 माह में शहर औरंगाबाद के लिए 70 करोड़ रुपए के तरक्याती कामों को मैंने मंजूरी दी है, जिनका संगे बुनियाद रखने के लिए मैं आज यहाँ मौजूद हूँ। साबिक वज़ीर आला उद्धव ठाकरे ने बजाते खुद बारसू प्रोजेक्ट को सूदमंद बताया है, जिसके बाद कई लोग बेनकाब हो गए हैं। इन ख्यालात का इजहार रियासती वजीर उदय सामंत ने किया। या एक शेवटचा या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा गट हा एकाकी पडेल असं वाटतं का? बारसू रिफायनरी ही कोणालाही एकाकी पाडण्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहे, कोकणचा कायापालट करण्यासाठी आहे, कोकणचे आम्हीच उद्धार करते आहोत अशा सांगणाऱ्यांनी ह्याच्यातनं बोध घेतला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांशी जे काय पवारसाहेबांनी मला बोलायला सांगितलेलं आहे तो माझा संपर्क आता मुख्यमंत्र्यांशी झालेला नाही। मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, कारण याच्यामध्ये बघा मी ज्याचा उल्लेख केला की शेवटी राजकारणामध्ये परिपक्वता लागते आणि जी देशाचे नेते शरद पवार साहेबांमध्ये आहे ते देखील वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू शकले असते। हे जे काय चाललेलं आहे जालियनवाला बाग होईल, ओ प्रकल्प एकतर गेले म्हणून बंबाबंब करायची, प्रकल्प आणताना त्याला विरोध करायचा, ही कुठची पद्धत आहे? त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी सांगितलेली जी सूचना आहे मी नक्की मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालं की परत शरद पवार साहेबांना तो निरोप देईल। याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे हे परिपक्व नाहीत असा मी असं म्हटलेलं नाही। मी असं म्हटलं की प्रकल्पाला विरोध होणं। आता मी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये स्टरलाईट नावाचा प्रकल्प होता, तरी पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। शेवटी प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर काय करायचं आणि प्रकल्पाचं समर्थन असताना काय करायचं हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण मला हात जोडून आपल्याला एक विनंती करायची आहे की जसे त्या ठिकाणी विरोधक आहेत तसे बहुसंख्य समर्थक देखील आहेत। नाना पटोले साहेबांचं अजितदादांचं असं म्हणणं असेल तर मी मनापासून त्यांचं स्वागत करतो। एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीतली आमची भूमिकाही स्पष्ट आहे। मी आता देखील माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आणि ज्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलं जातं की त्या ठिकाणी भरपूर लोक जमलेली आहेत, कामाला विरोध होतो आहे। माझ्याकडे आत्ता जो एक व्हिडिओ आलेला आहे तो मी आपल्याला शेअर करतो सगळ्यांना। त्याच्यामध्ये ड्रिलिंगचं काम देखील अतिशय शांतरित्या सुरू झालेलं आहे। त्या ड्रिलिंगच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला पोलीस फोर्स दिसत नाही। दुसरं बोर मारण्याची प्रक्रिया देखील आता सुरू होईल। फक्त काय झालं आहे की ज्या पद्धतीनं आंदोलन होईल अशी काही लोकांची अपेक्षा होती आणि त्याच्यामध्ये आपण आपली पोळी वाजून घेऊ अशी काही अपेक्षा होती, तो भ्रमनिरास झाल्यामुळं कोण म्हणतंय जालियनवाला बाग हत्याकांड होईल। आता ह्याच्यामध्ये काय इतिहासाचे असे दाखले, इतिहास त्यांचा फार मोठा आहे पण अशी दाखले द्यायची काही गरजच नाही ना। जर शांतपणानं पोलीस त्यांना समजवत आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्याशी तयार आहोत, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणी गैरसमज करून घेऊ नये। आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की आज सॉईल टेस्टिंग झालं म्हणजे प्रकल्प आला नाही, याच्यानंतर प्रकल्प इथे होणार आहे की नाही हे कंपनी फायनल करणार आणि त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही समजूत काढू ना लोकांची। त्यामुळे लोकांमध्ये असा गैरसमज पसरवला जातो की आता मशिनरी मुंबईपर्यंत आलेली आहे, 2 दिवसामध्ये बारसूमध्ये येईल, त्याचं फिटिंग होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये रिफायनरी सुरू होईल। अशा पद्धतीचं जे काही घाणेरडं राजकारण केलं जाते ते थांबवावं। बुमरे साहेब असतील यांनी अनेक विकासाची कामं ही माझ्यासमोर ठेवलेली होती आणि मला सांगताना आनंद होतो आहे की 2 महिन्यामध्ये जवळजवळ 70 कोटी रुपयाची कामं ही छत्रपती संभाजीनगरसाठी आम्ही मंजूर केलेली आहेत आणि त्याच्या भूमिपूजन सोहळ्याला आज मी उपस्थित राहणार आहे। माझ्या पत्रकार परिषदेनंतर जिल्ह्यातील आमच्या खासदार विनायक राऊत साहेबांनी काहीतरी स्टेटमेंट दिली असं मला कळलेलं आहे। मला एकच महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी सांगितली पाहिजे, जागा सुचवणं म्हणजे प्रकल्पाला समर्थन करणं होत नाही। ह्याचा अर्थ नक्की काय? आणि हे जे पत्र आहे या पत्रामध्ये हा प्रकल्प कशासाठी बारसूला व्हावा हे उद्धवजींनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगातला हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, पर्यावरणाचा ऱ्हास न करणारा हा प्रकल्प आहे, जवळजवळ 5000 हेक्टर जमीन जी लागणार आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। एकही घर जाणार नाही, वाडी जाणार नाही असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि पेट्रोलियम वस्तू ज्या आहेत त्याच्यावरचा कर देखील कमी होईल, म्हणून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो बारसूमध्ये करावा असं हे पत्र आहे। मला जास्त काही टीका टिप्पणी करायची नाही, पण माझ्या पत्रकार परिषदेनंतर मला असं वाटतं की अनेक लोक या पत्रामुळे उघड्यावर पडलेले आहेत। मी सांगू का, आमच्या कोकणातली जनता, रत्नागिरी जिल्ह्यातली जनता ही फार साधी भोळी आहे। बाहेरनं लोकांनी यायचं, त्यांचे कान भडकवायचे, त्यांना काहीतरी नको नको ते सांगायचं। आजही मी सांगितलं की मी 24 तास उपलब्ध आहे।
माझ्याकडे त्यांनी यावं, माझ्याशी फोनवर चर्चा करावी, उद्या मी मुंबईमध्ये आहे, उद्या चर्चा करावी, परंतु तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, ही पूर्ण जबाबदारी शासन घेणार आहे. आणि आपल्याला जे वाटतं की फार मोठा विरोध आहे, नाटे नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी 100% बोर मारून झालेले आहेत. आता 100 ज्या ठिकाणी बोर मारायचे आहेत तिथले 18 बोर मारून झालेले आहेत. 46 लोकांनी त्याची संमती दिलेली आहे, परंतु आपलं दुकान चालत नाही म्हणून हे सगळे उद्योग सुरू आहेत. भारत राष्ट्र समिति पार्टी का एक जलसे आम गुज़िश्ता रोज औरंगाबाद में मुनक़िद किया गया, जिसमें तेलंगाना के वजीर आला KCR ने भी खुसूसी तौर पर शिरकत की। ये इजलास आम गुज़िश्ता रोज 24 अप्रैल को शहर के बीड़पास इलाके पर वाक़े जबिंदा मैदान पर मुनक़िद हुआ। इजलास के ज़िमन में पूरा शहर गुलाबी गुलाबी हो गया था, यानी चारों तरफ पार्टी के गुलाबी झंडे और बैनर्स लगाए गए थे। इजलास आम के मकाम से करीब ही हफ्तावारी पीर बाजार भरता है, लेकिन इस जलसे का बाजार पर कोई असर नहीं पड़ा। रास्तों पर पुलिस के बंदोबस्त के अलावा BRS कारकुनान व ओहदेदारान बजाते खुद भी ट्रैफिक को दुरुस्त करते हुए देखे गए। जलसा आम के मकाम की तरफ लोग जत्थों की शक्ल में जा रहे थे। जलसागाह पूरी तरह लोगों से भरी देखी गई, लेकिन के चंद्रशेखर राव की तकरीर के दौरान ही सामईन जलसागाह से बाहर जाने लगे थे। आज तेलंगणामध्ये जे काम चाललंय ते छत्रपती शिवरायांचं काम आहे, ते छत्रपती संभाजी महाराजांचं काम आहे। शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज, खरीप आणि रब्बी हंगामाला पीक कर्ज नाही, आपल्याला पीक कर्ज पण भेटत नाही वेळेवर। 5-5 हजार रुपये शासन वीजवाईसाठी देते, अख्खी जमीन ओलिताखाली आणते। एवढंच नाही तर शेतीतून जे उत्पन्न निघतं ते सरकारी केंद्रामध्ये हमी भावात घेतलं जातं आणि 24 तासात पैसे दिले जातात। कसा शेतकरी बनेल? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा सिटी के मुख्तलिफ स्टडी बोर्ड्स के 5 सुदूर के इंतखाब के लिए आज रायदही की गई। बिला मुकाबला फतह याब उम्मीदवारों में सर्टिफिकेट्स जल्द ही तकसीम किए जाएंगे। ये इत्तला यूनिवर्सिटी के कुलसचिव डॉक्टर भगवान काले ने दी। 4 तालीमी शाखों के 38 अभ्यास मंडल के चुनावी सरगर्मियां यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद येवले की रहनुमाई में जारी थी। इन चुनाव में उम्मीदवारी वापस लेने का आखिरी दिन गुज़िश्ता बुध था। डॉक्टर येवले की अपीलों पर समाअत के बाद मंगल के रोज अहल व नाअहल उम्मीदवारों की हतमी फहरिस्त का ऐलान कर दिया गया। 8 उम्मीदवारों ने बुध के रोज शाम तक अपने नाम वापस ले लिए थे और चुनाव का मंजरनामा साफ हो गया था। आज सुबह 11 बजे से वोटिंग जारी थी और इन 5 मंडलों के लिए जुमला 10 उम्मीदवार मैदान में हैं। इस तरह की इत्तला डॉक्टर भगवान साखड़े ने दी है। इन चुनाव के लिए शोबे इंतखाबात के डॉक्टर IR मंझा, भरत वाघ, अर्जुन खांडरे, संजय लांब व दीगर अनथक कोशिशें कर रहे हैं। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या वतीनं अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक पार पडली। आता आपल्याकडं 4 विद्याशाखांतर्गत 38 अभ्यास मंडळ आहेत, त्यापैकी 5 अभ्यास मंडळाच्या निवडणुका आज या ठिकाणी संपन्न झाल्या। त्यामध्ये मराठी, हिंदी, इतिहास, वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र, त्यापैकी 5 मध्ये आज जे काही अध्यक्षांचे निवडून आलेले आहेत, त्यानंतर उर्वरित 14 बोर्डाला अशी 14 बोर्ड आहेत अभ्यास मंडळ की ज्यामध्ये आम्हाला एकही पात्र अध्यक्ष मिळालेला नाही आणि 19 बोर्ड हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आणि आज 2 मुख्य विषय या ठिकाणी होते। एक तर अध्यक्षपदासाठीची निवडणूक, ज्या 5 बोर्डासाठी निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झाली आणि उर्वरित बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या विषयामध्ये आज एक आम्हाला 5 कोऑप्शन स्वीकृत सदस्यांची नेमणूक त्या अध्यक्षांनी करणं गरजेचं होतं। त्यामुळे आज दोन्ही प्रक्रिया, प्रथम 5 बोर्डाचे इलेक्शन्स आणि त्यानंतर सर्व अभ्यास मंडळाचे जे काही बिनविरोध निवडून आलेले आणि दोघांनी सुद्धा अभ्यास मंडळांचे जे स्वीकृत सदस्य यांची यादी आमच्याकडे आज या ठिकाणी दिलेली आहे आणि सर्व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष येणारे जे काही अकॅडमिक काउन्सिलचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये मतदान करणार आहेत, सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी राहतील आणि नंतर अकॅडमिक काउन्सिलमधून 2 सदस्य हे मॅनेजमेंट काउन्सिलवर पुढे निवडून द्यायची आहे, ती निवडणूक बाकी है। किसानों के मुख्तलिफ मसाइल हल करवाने की गर्ज से लोकसभा में उनके लिए एक सीट रिजर्व करने से मुताल्लिक तमाम सियासी जमातों के कायदीन को मुत्तफ़िक़ा तौर पर आवाज उठाने की जरूरत है। इन ख्यालात का इजहार MP इम्तियाज जलील ने किया। पक्षांना अधिकार आहे की ते कुठेही जाऊ शकतात। आमची एक राजनैतिक पक्ष आहे, आम्हीही कुठे जाऊ शकतो आमचा पॉलिटिकल बेस एक्सपांड करण्यासाठी।
आता BRSला असं वाटत असेल की तेलंगणामध्ये आम्ही खूप स्ट्रॉंग झालेले आहे, आम्हाला तिथे आता काही करण्याची आवश्यकता नाही. त्यांना असं वाटत असेल की आम्हाला ही आता एक्सपांड करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहे. आम्ही त्यांचं स्वागतच करतो आणि ते जे मुद्दे घेऊन आलेले आहेत, मलाही स्वतःला हे वाटतं की आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत जे बोललो, मी पण त्यांचं भाषण ऐकलं, मीही त्याला सहमती देतो. कारण शेतकऱ्यांचं नाव घेणं फक्त भाषणापुरती आणि विधानसभेमध्ये चर्चेसाठी राहिलेलं आहे. आज शेतकऱ्यांचा काय हाल झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक शेतकरी जे आहे ते मोठे पुढारी झालेले आहेत आणि तिथे गेल्यावर ते शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त मोठी मोठी घोषणा करतात. आज शेतकऱ्यांची आत्महत्या संपूर्ण देशामध्ये सगळं जास्त महाराष्ट्रामध्ये होत असेल तर हे सरकार कोणाचीही असू द्या, ही लाजवणारी गोष्ट आहे. आणि कोणी शेतकऱ्यांच्या बाजू घेण्यासाठी येत असेल तर आम्हीही त्यांचं स्वागत करू. आणि आम्हालाही असं वाटतं की सर्व राजनैतिक पक्षांनी शेतकऱ्यांसाठी जे हे केलेलं आहे, आम्हीही हे मानतो की काही शेतकऱ्यांच्यासाठी आपण रिझर्वेशन ठेवायला पाहिजे असेंब्लीमध्ये, लोकसभामध्ये. कारण हे सरकार जे आहे ना ते शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येतात. गेल्यावर शेतकऱ्यांना कसं विसरतात. मग आपल्याकडे महाराष्ट्र विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन्स साठी आपण एक सीट्स रिझर्व ठेवायचं. मग त्याच अनुषंगाने आपण शेतकऱ्यांसाठी आता काही अमेंडमेंट करून आपण शेतकऱ्यांसाठी विधानसभेमध्ये त्यांचे मुद्दे घेणारा आणि खऱ्या अर्थाने एक शेतकरी जे फक्त शेतकऱ्यांसाठी त्यांची काय समस्या आहे त्याच्यासाठी आपण काय एक अमेंडमेंट करून त्यांच्यासाठी एक सीट रिझर्व करत नाही किंवा 2 सीट्स आपण रिझर्व करत नाही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. आपण किती अमेंडमेंट करत आहे. केंद्र सरकारमध्ये तर दर सेशन मध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करत आहे. तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करा आणि शेतकऱ्यांसाठी सीट्स रिझर्व लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये, देशातल्या सगळ्या विधानसभेमध्ये ते करता येईल. मग शेतकऱ्यांनाही असं वाटेल की नाही माझ्या बाबतीत बोलणारा माझा एक माणूस तिथे गेलेला आहे. पैठन गेट इलाके में कसीर मंजिला पार्किंग के लिए मंजूर करदा मकाम के अलावा भी मुख्तलिफ जगहें तलाश की जा रही हैं, जिससे इस बात का अंदाज़ा लगाया जा रहा है कि मुजव्वज़ा पार्किंग शेड की जगह तब्दील की जा सकती है. नाजरीन, शहर के मुख्तलिफ इलाकों में मौजूद पुरहुजूम मार्केट्स में पार्किंग शेड्स न होने के सबब शहरियान को परेशानियों का सामना है और वो रास्तों के किनारे ही अपनी गाड़ियां पार्क करने पर मजबूर हैं, जिसकी वजह से ट्रैफिक में रुकावटें पैदा होती हैं और गुज़िश्ता कई बरसों से मार्केट एरियाज में पार्किंग के लिए जगह मुहैया करवाने का मुतालबा शहरियान की जानिब से किया जाता रहा है, जिसके बाद पैठन गेट इलाके में पार्किंग शेड कायम करने की तजवीज़ पर गौर किया गया. साबिक म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे ने इस काम के लिए आरबी एसोसिएशन नामी कंपनी को पीएमसी मुकर्रर किया और इस एजेंसी ने इसका डीपीआर तैयार करके उनके सामने पेश भी किया, मगर ऐन वक्त पर उनका तबादला हो जाने के बाद ये मामला फिर से पेंडिंग में पड़ गया था. मौजूदा एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी ने इस मामले में दिलचस्पी लेते हुए सिटी इंजीनियर AB देशमुख को इस प्रोजेक्ट का बारीकी से जायजा लेकर तफसीली रिपोर्ट पेश करने की उन्हें हिदायत दी, जिसके बाद AB देशमुख ने इस प्रोजेक्ट पर स्टडी शुरू कर दी है. इत्तला है कि पैठन गेट के मुजव्वज़ा पार्किंग प्रोजेक्ट के अलावा भी दीगर मकामात पर जगह तलाश की जा रही है, जिससे अंदाजा होता है कि पैठन गेट पार्किंग शेड की मुजव्वज़ा जगह तब्दील की जा सकती है. गुज़िश्ता 22 अप्रैल को शहर व मज़ाफ़ात में ईद उल फित्र जोश व खरोश से मनाई गई. शहर में मौजूद चारों ईदगाहों के अलावा दीगर मसाजिद में भी नमाज ईद अदा की गई. बंदगान तौहीद ने बगलगीर होकर एक दूसरे को ईद की मुबारकबाद पेश की. छावनी ईदगाह में ईद की नमाज जामा मस्जिद के पेश इमाम हाफिज मोहम्मद जाकिर ने पढ़ाई. नमाज ईद से पहले मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही के अलावा दीगर अकाबरीन शहर ने भी हाजरीन से खिताब किया और कुरान व हदीस की रोशनी में उनकी रहनुमाई की. इसी तरह ईदगाह शाहसोख्ता मियां में मौलाना अनवर इशाती ने ईद की नमाज पढ़ाई. ईदगाह रोजाबाग और ईदगाह उस्मानपुरा के अलावा मस्जिद शाहगंज चौक की मस्जिद, पंचक्की, मस्जिद जमील बेग और शहर की दीगर मसाजिद में भी ईद की नमाज अदा की गई और ईदगाहों के अलावा
मसाजिद में भी बंदगान तौहीद का हुजूम रहा। अल्लाह रब्ज़ के सामने सिजदा शुक्र अदा करने के बाद बंदगान तौहीद ने गिड़गिड़ाकर अपने गुनाहों पर माफ़ी तलब की और मुल्क में अमन व अमान और खुशहाली के लिए दुआ की। दीगर हम वतन भाइयों के अलावा सरकारी अफसरान और मुख्तलिफ सियासी जमातों के कायदीन भी ईदगाह पहुँचे और उन्होंने उम्मत मुस्लिमा को ईद की मुबारकबाद पेश की। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद में डॉक्टर्स और दीगर स्टाफ की कमी के सबब मरीजों को होने वाली परेशानियों को देखते हुए एमपी इम्तियाज जलील ने एक PIL दाखिल की थी, जिस पर समाअत के बाद फाजिल अदालत ने जो अहकामात सादिर किए हैं, इससे मुताल्लिक़ रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील ने सहाफ़ियों को मालूमात फराहम की। मी मार्च 2021ला एक औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टमध्ये एक PIL फाईल केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश एकच होता की त्या खूप सारे जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असू द्या किंवा जे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या इत्यादी येतं त्याच्यामध्ये खूप वेकन्सीज आहेत। मग हे गोरगरीब लोकांना त्याचा कसा त्रास होत आहे त्याच्या बाबतीत एक PIL फाईल केली होती आणि मागच्या 2 वर्षामध्ये अनेक कोर्टांनी चांगले निर्णय दिलेले आहेत। पण 2 दिवसापूर्वी जे 1.5 तासाची हिअरिंग झाली त्या 1.5 तासाच्या हिअरिंग नंतर हायकोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत ते खूप चांगले निर्णय आहेत। एक तर म्हणजे हे आहे की आता केंद्र सरकारने हे निर्णय घेतलेला आहे की आपण सर्व जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज आपण सुरू करायचे आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचे लोक खूप अभिमानाने सांगतात की आम्ही हर जिल्हे में एक हॉस्पिटल। मग काय आहे हॉस्पिटल सुरू करणं म्हणजे फक्त बिल्डिंग तयार करणे, इक्विपमेंट्स कोट्यवधी रुपयाचे खरेदी करणे, त्या आधारावर हॉस्पिटल चालू शकत नाही। जिथे आपल्याला डॉक्टर्स पाहिजे, नर्सिंग स्टाफ पाहिजे, ते आहे का आपल्याकडे? नाही आहे। मग कसं करायचं तर NMC जे पहिले MCI होतं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, आता नॅशनल मेडिकल कमिशन झालेलं आहे। त्यांची टीम इन्स्पेक्शनला येतं, ते सगळं बघतं की इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, बिल्डिंग चांगली आहे का, डॉक्टर्स आहे का, नर्सिंग स्टाफ आहे का। तर त्यांच्याकडे डॉक्टर्सच नाही आहे, नर्सिंग स्टाफ नाही आहे। मग ते कशा एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट दुसऱ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला कशा चीटिंग करतं तर त्याचं प्रमुख उदाहरण मी कोर्टासमोर उपस्थित केलं की आता उदाहरण परभणीला एक मेडिकल कॉलेज सुरू होत आहे आणि दुसरा मेडिकल कॉलेज उस्मानाबादला सुरू होत आहे आणि आता जे कमिशनर आहे मेडिकल एज्युकेशनचे ते आपलं हे अनेक वर्षापासून एक प्रथा सुरू होती। तर त्यांनी 13 मार्चला एक पत्र पाठवले सगळं डीन्सला की एक टीम येत आहे NMCला, आपल्याला त्यांना दाखवायचे आहे की आपल्याकडे डॉक्टर्स अवेलेबल आहे। मग तात्पुरता स्वरूपात त्यांना तिथे शिफ्ट करा काही दिवसासाठी, ते मी इन्स्पेक्शन करतील आणि मग परत त्यांना घेऊन जा। तर परभणीला किती डॉक्टर शिफ्ट करण्याचा ऑर्डर निघाला होता तर 35 डॉक्टरला 35 डॉक्टर्सला शिफ्ट करा लवकरात लवकर, ते NMCची टीम येत आहे। मग 2 दिवसानंतर 15 मार्चला एक ऑर्डर निघाला की उस्मानाबादला NMCची टीम येत आहे। मग 47 डॉक्टर्सला सांगण्यात आलं की तुम्ही तिथे उस्मानाबादला जा, कारण NMCला आम्हाला दाखवायचे आहे की हे डॉक्टर जे आहे ते उस्मानाबादलाही काम करत। मातोश्री खेत पानंद रास्ता स्कीम के तहत औरंगाबाद में भी खेतों से गुजर रहे पानंद रास्तों को पुख्ता किया जाएगा। ये इत्तला मुताल्लिका शोबे से मौसूल हुई है। मुल्क को आज़ाद हुए 75 साल हो गए। हाल ही में आज़ादी का अमृत महोत्सव भी मनाया गया। ताहम यहाँ के किसान आज भी अपने हक के रास्तों से महरूम हैं और वो कीचड़ों को रौंदते हुए खेतों पर जाने और आने पर मजबूर हैं। लेकिन अब मातोश्री ग्राम समृद्धि खेत पानंद रास्तों की स्कीम के तहत इन पानंद रास्तों को पक्के रास्तों में तब्दील करने की मंजूरी मिल गई है और इन रास्तों के काम सुस्त रफ्तार से न करते हुए बरसात के मौसम से पहले मुकम्मल करने की उम्मीद जताई जा रही है, ताकि किसान अपने खेतों तक बआसानी अपने सामान व आलात ज़राअत बैलगाड़ियाँ व ट्रैक्टर ले जा सकें। इस योजना के तहत जिला भर में 2400 कामों को मंजूरी मिली है और 1500 से ज़ायद काम ग्राम पंचायतें और 700 से ज़ायद काम तहसील इंतजामिया के जरिए करवाए जाएंगे। फिलवक्त ग्राम पंचायतों के तहत 449 और तहसील के तहत 14 काम जारी हैं, जबकि योजना के तहत मिन जुमला 1226 कामों की मंजूरी दी जा चुकी है। इस तरह की मालूमात मुताल्लिका योजना के शोबे से मौसूल हुई है। शहर जिला कांग्रेस कमेटी की जानिब से 9 मुंतखबा ओहदेदारान के नामों का ऐलान किया गया और उनमें सर्टिफिकेट्स तकसीम करते हुए उनका इस्तकबाल किया गया।
इस तकरीब में जिला कांग्रेस कमेटी की जानिब से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अक़लियती शोबे के नौमुंतखबा ओहदेदारान का इस्तकबाल किया गया। ये तकरीब शहर और जिला कांग्रेस कमेटी के सदर शेख यूसुफ की खुसूसी मौजूदगी में मुनक़िद हुई। इस तकरीब में नौमुंतखबा ओहदेदार महाराष्ट्र प्रदेश अक़लियती शोबे के नायब सदर इब्राहिम पठान, गुलाब पटेल, यूसुफ अंसारी, कांग्रेस पार्टी के रियासती अक़लियती शोबे के जनरल सेक्रेटरी हरचरण सिंह गुलाठी, खैसर आजाद, इंजीनियर इफ्तिखार शेख, हेमंत बारसे का इस्तकबाल किया गया। जबकि इस मौके पर स्टेज पर शेख यूसुफ लीडर के अलावा रियासती कांग्रेस के सेक्रेटरी खालद पठान, खवातीन कांग्रेस की सदर दीपाली मिसाल, कांग्रेस तर्जुमान डॉक्टर पवन डोंगरे, साबिक शहर सदर एडवोकेट सैयद अकरम के अलावा दीगर ओहदेदारान व कारकुनान बड़ी तादाद में मौजूद थे। राणा पटोले साहब, इनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस शहर में ऐसे हमारे साथ में कंधे समर्थक दिए हैं जिसको काफ़ी माइनॉरिटीज का नॉलेज है। और मैं समझता हूँ, मैं उम्मीद करता हूँ उनसे कि औरंगाबाद शहर में कांग्रेस किस तरीके से बढ़ सकती है। वो काफ़ी मेहनत करके कांग्रेस बढ़ाएंगे और कांग्रेस को मजबूत करके आने वाली महानगर पालिका, आने वाली विधानसभा में कांग्रेस का फिर से औरंगाबाद शहर में वातावरण बनाएंगे। मैं ऐसा उम्मीद करता हूँ और मैं औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से सभी को मुबारकबाद देता हूँ। और हमारे यहाँ पर उपस्थित महिला कांग्रेस के अध्यक्ष दीपाली मिसाल, हमारे अरुण सिरसाट, हमारे NSUI यूथ कांग्रेस के सभी फ्रंटल सीट के डिपार्टमेंट के सभी अध्यक्ष यहाँ मौजूद हैं। मैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा स्टडी के शोबे तालीम की जानिब से 4 कॉलेजेस की जांच की जाएगी। यूनिवर्सिटी की मुतालिका समिति ने इन कॉलेजेस के जिम्मेदारान को नोटिस जारी कर दिए हैं। इस खुसूस में तफसीलात यूँ हैं कि डिग्री कोर्सेज के इम्तहानात में कुछ कॉलेजों में बदउनवानियों और बदनज़मी के मामला सामने आए थे। इसी तरह कुछ कॉलेजेस में किसी भी किस्म की तालीमी व बुनियादी सहूलतें भी हासिल नहीं होने के पस मंज़र में जांच समिति ने 4 कॉलेज के खिलाफ अपनी रिपोर्ट पेश की थी, जहां अहल अफरादी क़ुव्वत और बुनियादी सहूलतों के हासिल न होने की रिपोर्ट यूनिवर्सिटी के मुकर्रर करदा जाँच समिति ने दी थी। इन कॉलेज में शेंद्रा का वाल्मीकि राव दलवी कॉलेज, डॉक्टर भालचंद्र राव वायकर दलवी कॉलेज, डॉक्टर प्रशांत अमृतकर समेति देवलई का APJ अब्दुल कलाम कॉलेज, डॉक्टर भालचंद्र वायकर समेति कोलवाड़ी का गोविंदराव पाटिल जीवरक कॉलेज, डॉक्टर सुरेश गायकवाड़ समेति, इसी तरह CP कॉलेज ऑफ एजुकेशन, डॉक्टर चेतना सोनकाम्बले समेति। इन 4 प्रोफेसर्स की समितियों ने मुतालिका कॉलेज पर विजिट करके जांच की और इस विजिट वो जांच की रिपोर्ट पेश की थी और अपनी रिपोर्ट पर मुनासिब व संजीदा कार्रवाई की सिफारिश भी की थी, जिस पर मज़कूरा कॉलेज को नोटिस भिजवाए जाने का खुलासा एडिशनल VC डॉक्टर श्याम सिरसाट ने दिया है। उन्होंने मजीद कहा कि मज़कूरा कॉलेज फौरी अपनी हालत में सुधार लाएं, वरना इन इदारों के खिलाफ यूनिवर्सिटी सख्त एक्शन लेगी। गुलमंडी में वाक़े टेस्टी वड़ा पाव नामी दुकान में आग लग गई। ये हादसा शॉर्ट सर्किट के सबब होने की इत्तला है। आग लगते ही अतराफ के दुकानदारों ने पानी डालकर आग बुझाने की कोशिश की। बताया जाता है कि यहाँ इलेक्ट्रिक मशीन में तेल गर्म करते वक्त मशीन में शॉर्ट सर्किट हुआ और आग लग गई। अतराफ के दुकानदारों की कोशिशों ही से आग पर काबू पा लिया गया, ताहम तब तक दुकान का कुछ साज और सामान जलकर खाक हो गया। खुशकिस्मती से कोई जानी नुकसान नहीं हुआ और न ही कोई जख्मी हुआ। गुज़िश्ता 3 दिनों में शहर के पुरहुजूम इलाके गुलमंडी और रंगरेज गली में दुकानों को आग लगने का ये दूसरा वाकया है। इससे कबल ऐन ईद से 2 रोज पहले रंगरेज गली में वाक़े शबनम क्लॉथ और एक टेलर की दुकान में आग लगने की वारदात पेश आई थी, जिसमें दोनों ही दुकानदारों का 15 से 16 लाख रुपयों का माली नुकसान हुआ। और आज गुलमंडी में मौजूद टेस्टी वड़ा पाव नामी दुकान में आग लग गई। रंगरेज गली की सड़क तंग होने के सबब वहां फायर अमले को पहुंचने में ताखीर हुई थी और दोनों दुकानों में रखा सारा सामान जलकर खाक हो गया था। और आज जो वाकया पेश आया, इसमें अतराफ के दुकानदारों की कोशिशों से वक्त पर आग पर काबू पा लिया गया। अगर आग काबू में न आती तो अनहोनी हो सकती थी और बड़ा नुकसान होता। इसी के साथ MCN उर्दू न्यूज अब यहीं खत्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मुहियुद्दीन आपसे इजाजत चाहता हूँ। खुदा हाफिज।